राज ठाकरे युवा असताना त्यांच्या आंदोलनाच्या व्यासपीठावरून उद्धव ठाकरे यांनी त्यांचं पहिलं भाषण केलं होतं। हे भाषण नेमकं कुठं झालं? एवढंच नाही तर 1997 मध्ये युती सरकार संकटात असताना बाळासाहेब ठाकरेंनी विशेष जबाबदारी सोपवून उद्धव आणि राज ठाकरे या दोन्ही भावंडांना मुंबईहून नागपूरला पाठवलं होतं। तेव्हा राज ठाकरे यांचं स्वागत करायला आलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आधी दादूचं स्वागत करा असं राज ठाकरे म्हणाले होते। वरळीमध्ये होऊ घातलेल्या विजयी सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची पूर्वीची ही केमिस्ट्री कशी होती, बघूया याबाबतची काही खास तथ्ये। आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी आहे। हेमंत गडकरी विदर्भातील मोजक्या राजकीय पदाधिकाऱ्यांपैकी एक आहे ज्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांसोबत काम केलेलं आहे। हेमंतजी, 5 जुलैला दोन्ही भाऊ एका व्यासपीठावर येत आहेत। तुमच्या राजकीय जीवनातील असे काही प्रसंग किंवा विदर्भात हे दोन्ही भाऊ एकत्रित आले आणि तेव्हाची जी एकसंघ शिवसेना होती त्याचा काही त्यांनी राजकीय काम पाहिलं होतं? एक प्रसंग फार महत्त्वाचा आहे, तो म्हणजे 22 डिसेंबर 1992ला नागपूरला हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान तत्कालीन शिवसेनेचे नेते व भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी नागपूरच्या विधिमंडळावर एक भव्य मोर्चा काढला होता। बेरोजगारांची ती हाक होती आणि तो रेशीमबाग ते नागपूरच्या टी पॉईंटपर्यंत मोर्चा निघाला होता आणि त्या मोर्चाच्या डायसवर टी पॉईंटला उद्धव ठाकरे साहेब हे पहिल्यांदा शिवसेनेच्या व्यासपीठावर म्हणता येईल नागपूरला त्या ठिकाणी आले होते, ज्या मोर्चाचं नेतृत्व दस्तखुद्द राजसाहेबांनी केलं होतं। आणि त्या मोर्चाच्या व्यासपीठावरनं उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा 2 ते 3 मिनिटाचं भाषण का होईना पण दिलं होतं। उद्धव ठाकरेंचा राजकीय व्यासपीठावरचा तो विदर्भातला पहिला हे होतं, कारण की उद्धव साहेब त्यावेळेस एवढे सक्रिय नव्हते शिवसेनेमध्ये। ते उत्कृष्ट फोटोग्राफर होते, पण त्या मोर्चाचे फोटोसुद्धा त्यांनी काढले होते आणि त्या मोर्चाला ते आले होते आणि व्यासपीठावर त्यांनी मनोहर जोशींनी संचलन करताना सांगितलं होतं की आता उद्धव ठाकरे बोलतील आणि त्यावेळेस 2-3 मिनिटाचं भाषण का होईना पण उद्धवजींनी त्या व्यासपीठावरून दिलं होतं, जो मोर्चा राजसाहेबांच्या नेतृत्वात निघाला होता। त्याच्यानंतर 97 साली एक प्रसंग मला अजूनही आठवतो की मनोहर जोशी सरांवर एक आरोप लागला होता की त्यांचे चिरंजीव आणि त्यांचे जावई यांच्या बांधकाम व्यवसायाच्या मध्ये त्यांनी पदाचा गैरवापर केला म्हणून मदत केली म्हणून एक केस त्यांच्यावर होती आणि या केसचा निकाल येणार होता। केसचा निकाल जर का जोशी सरांच्या विरोधात गेला असता तर मनोहर जोशी सरांचं मुख्यमंत्रीपद गेलं असतं, म्हणून त्यावेळेस वंदनीय बाळासाहेबांचा आदेश घेऊन त्यावेळेसच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जो विश्वासदर्शक ठराव येणार होता त्याला अनुसरून राजसाहेब आणि उद्धव साहेब हे दोघंजण नागपूरला आले होते बाळासाहेबांचा आदेश घेऊन की जर परिस्थिती जी काही ओढावेल त्यानंतरचा काय निर्णय घ्यायचा हे बाळासाहेबांनी त्यांना सांगितलं होतं। आणि दोघांनी नागपूरच्या विमानतळापासून तर रामदास पेठेतील एका हॉटेलपर्यंत एकाच कारमध्ये प्रवास केला होता। माझ्या मते तो नागपुरातला किंबहुना विदर्भातला राजसाहेब आणि उद्धव साहेब यांचा एकत्र शेवटचा प्रवास होता। जेव्हा उज्ज्वल नगरमध्ये तुम्ही सर्वांनी जेव्हा स्वागताचा प्रयत्न केला, राज ठाकरेंनी काय सांगितलं? दोन्ही भावांची केमिस्ट्री काय दिसली होती तुम्हाला? आम्ही विमानतळावरनं त्यांची गाडी निघाल्यानंतर उज्ज्वल नगरच्या चौकामध्ये त्यांचं भव्य स्वागत केलं होतं। तर स्वागताच्यासाठी दोघे भाऊ हे कारच्या बाहेर उभे असताना साहजिक आता मी भारतीय विद्यार्थी सेनेचा पदाधिकारी होतो नागपूरचा, म्हणून मी राजसाहेबांकडे जेव्हा बुके घेऊन स्वागत करायसाठी निघालो तर राजसाहेबांनी सांगितलं की माझं नाही दादूचं स्वागत कर। त्यांनी उद्धवजींकडे बोट दाखवला आणि त्यांचं स्वागत कर असं मला निर्देश दिले आणि त्यानंतर मी उद्धवजींचं स्वागत केलं होतं।